कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर पहिल्या 2 व्लॉगमध्ये तुम्ही खूप छान मला भरभरून सपोर्ट केला, माझं चॅनल सबस्क्राईब केलं, काहींनी मला कमेंट केले आणि बऱ्याच जणांनी शेअर केलं आपलं चॅनल. त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबरसुद्धा वाढले. पहिल्या 2 व्लॉगमध्ये इतकं मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे हे शक्य झालं. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. बरं, तर आज मी फेस टू फेस येण्यामागचं रिझन असं आहे की पिकनिकचा व्लॉग आपण पाहिलात. तर पिकनिकचा व्लॉग त्याच्यानंतर त्या दिवसांनंतर अजून 2-3 दिवस पाहुणे आमच्याकडे होते. 2-3 दिवस अजून आम्ही बाहेर गेलो, लंच केलं, डिनर केलं, खूप मजा वगैरे केली. आणि त्याच्यामध्येच गोपालकालाचा सण पण होता. तर माझ्या लवला आम्ही कृष्ण बनवून स्कूलमध्ये पाठवलं होतं. तर हे सगळं मी रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचे व्लॉग्स मला करायचे आहेत, म्हणजे एडिट करायचे आहेत. पण मग आता गणपतीचा सण चालू झाला, म्हणून मग मी विचार केला की पिकनिकचे जे काही 2-3 व्लॉग्स आहेत ते नेक्स्ट वीकमध्ये मी पोस्ट करेल. नेक्स्ट वीक म्हणजे अनंत चतुर्दशीच्या नंतर मी ते पोस्ट करेल. आणि आत्ता सध्या आपण सगळे गणपतीच्या 2-3 दिवस आधी काय काय केलं, गणपतीच्या दिवशी कशी आपण गणेश स्थापना केली, कसे गणपती बाप्पा आपल्याकडे आले घरी, ते त्यांना डेकोरेट कसं केलं, ह्या सगळे व्लॉग्स मी रेकॉर्ड केले, व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड केले. त्याचे मी एडिट करून व्लॉग्स तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. तर ह्या वीकमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत आपण सगळे गणपतीलाच रिलेटेड व्लॉग्स बघूया. म्हणजे घरीच नाही, बाहेरच नाही, तर यूट्यूबच्या आपल्या ह्या चॅनलवर सुद्धा आपण छानपैकी गणेश उत्सव साजरी केल्यासारखं आपल्याला वाटेल, आनंद मिळेल. चला तर मग आजचा व्लॉग नेमका काय आहे ते पाहूया. आजचा व्लॉग ना एक 3-4 दिवस, गणपती येण्याच्या 3-4 दिवस आधीचा आहे. तर हा व्लॉगसुद्धा छान आहे, तुम्ही नक्की पूर्ण बघा. आणि पूर्ण बघून झाल्यावर जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि नवीन कोणी असेल त्यांना शेअर केल्यानंतर त्यांना सबस्क्राईब करायला पण सांगा. हां, ठीक आहे. चला तर मग आता तुम्ही पुढचा व्लॉग बघा. तर रात्रीपासून पावसाने पार धुमाकूळ घातलाय. रात्रभर पाऊस, दिवस उजाडला तरीसुद्धा पाऊस थांबायला तयार नाही. आणि आम्ही ना पिकनिकला जाऊन आल्यावर आमचे शूज ओले झाले होते, ते मी ते सुकायला ठेवले होते, पण पावसाने ते अजिबात सुकू दिले नाहीत. त्याचबरोबर ह्या एका कोपऱ्यामध्ये ना गणपतीचं डेकोरेशन आजपासून सुरू होणार आहे ना, तर त्याचं सगळं सामान यांनी इथे आणून ठेवलं होतं. ओलं होऊ नये म्हणून पेपरमध्ये झाकून ठेवलं. आता बाहेर पाऊस पडतोय म्हणून विचार केला मुलांना काहीतरी हेल्दी असं ब्रेकफास्ट बनवावा, म्हणून पोटॅटो बॉईल करून ठेवले. आणि एकीकडे माझं किचन वगैरे पण सगळं क्लीन झालं होतं. आणि मी काय करते, रात्रीच भांडी आहेत ना, खरकटं वगैरे सगळं काढून आणि अशी साईडला ठेवून देते, म्हणजे मग त्या मावशी ज्या येतात त्यांना सोपं पडतं. आणि हे प्लांट्स माझे ह्या कोपऱ्यातले आहेत, पण भांडी घासेपर्यंत मी ते वर ठेवलेले असतात. आणि मुलं ती मुलंच. मी म्हटलं पोटॅटो बॉईल केलेले आहेत, आलू पराठा मस्तपैकी बनवूया. तर लव म्हणतो, नाही मम्मी मला ना कांदा भजीच खायचे. म्हटले ठीक आहे, कधीतरी म्हणतोय हौशीने तर करूया. मग लगेच 2 कांदे घेऊन पटापट चॉप करून ते एका बोलमध्ये काढून घेतले. तिकडे मावशी पण आल्या होत्या, त्यांनी त्यांच्या कामाला पण सुरुवात केली. आता हे कांदे जे आहेत ना, त्यात मी आधी मीठ लावून ठेवते आणि पाणी सुटलं की मग त्या डाळीचं पीठ, मिरची पावडर, ठेचलेला लसूण आणि थोडासा ओवा घालून आणि असं हे पीठ तयार करते. पण पाणी अजिबात वापरत नाही हां. आणि मग ह्या पिठाचे मस्तपैकी अशी भजी काढून घ्यायला मी सुरुवात केली. तर ही भजी इकडे काढत होते आणि एका बाजूला एका चाळणीमध्ये मी टिश्यू पेपर ठेवले की एक्स्ट्रा तेल जर आलंच तर सोक करायला. आणि मला ना लवचा आवाज येत नव्हता, म्हणून मग मी हळूच येऊन आणि हॉलमध्ये बघितलं की लव काय करतोय, पावसात खेळायला गेला की काय चाललंय? हे मी तुला स्टडी करायला सांगितलं, तू खुशदादाचा मोबाईल घेऊन बसला. काय इथे मोबाईल पण चालू, इथे टी व्ही पण चालू. आणि हे बघा, मी जसं बोलले होते तसं इथे कॉटन आणून ठेवलेले, सगळं आता एक 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 पसारा पसारा पसारा. इथे माझी भजीसुद्धा तयार होती. मी अगदी पहिलाच घाणा काढून घेतला आणि पहिल्या घाण्यातल्याच प्लेटभर भजी ताईंना खायला दिली. हे घ्या ताई. नाही, बसा इथे खाऊन घ्या. आओ, गरम गरम खाऊन घ्या.
आता आमची भजी खायची वेळ आली तर लाईट्स गेले. मग मी तुम्हाला पण दाखवायची होती गरमागरम भजी, म्हणून हे बघा भज्यांचे पूर्ण हे घेऊनच मी बाहेर आले. आणि तुम्ही पाहू शकतात किती मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी क्रिस्पी भजी तयार आहेत. तर आम्ही तर एन्जॉय करतोय, तुम्ही पण या आमच्यासोबत. आणि हो, इथे ना कुशचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. त्याला कुरकुरीत कांदा भजी नव्हती खायची, त्याला कुरकुरीत भेंडी खायची होती. आणि त्यामुळे म्हटलं तुला खायची आहे ना, मग तुझे तू बनव आणि खा. आणि माझा कुश आहे ना अप्रतिम शेफ आहे बाबा. त्याने इतकी मस्त झटपट कुरकुरीत भेंडी तयार केली आणि एन्जॉय केली. पुढे मग हेवी ब्रेकफास्ट होता म्हणून लंच आम्ही एकदम सिम्पलच ठेवलं होतं. आणि लंच करता करता आम्ही हाऊसफुल 5 पिक्चर बघत होतो. पण माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही ना फ्रेंड्सबरोबर हा पिक्चर बघा, मुलांबरोबर बघू नका, कारण की खूप डबल मिनिंगचे जोक्स क्रॅक करतात ह्या मूवीमध्ये. पुढे संध्याकाळ झाली, मी दिवाबत्ती केली आणि ठाकठोक चालू झालं. म्हणून मी खाली येऊन बघते तर हे आणि भाऊजी प्लायवूड घेऊन आले होते आणि गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात झाली. तर एकीकडे हे सगळं मॅनेज करतायत, मेजरमेंट घेत आहेत, एकीकडे भाऊजी कटिंग करतायत. आणि गणपतीच्या संपूर्ण डेकोरेशनला आम्हाला ना जवळपास आठवडा लागला, 7 दिवस कंप्लीट लागले. आता ह्या व्लॉगमध्ये मी छोट्या दिवसांच्या छोट्या क्लिप्स अशा रेकॉर्ड केलेल्या आहेत. फुल असं दिवसभराचा व्लॉग नाही केला, पण छोट्या क्लिप्स नक्कीच केल्या. आणि त्याच दिवशी रात्री ना मला आठवलं की माझ्याकडे ना रोटी मेकर आहे. तर मला हौस की चला आज रोटी मेकरमध्ये चपात्या बनवून बघूया. म्हणून मग तो काढला, तो पूर्ण प्रॉपर क्लीन केला आणि म्हटलं चला आता करूया सुरुवात. तर मग मी पहिला गोळा घेतला, ठेवला, तो दाबला, तर छोटीशी चपाती झाली. तर म्हटलं बऱ्याच वर्षांनी, म्हणजे जवळपास 2-3 वर्ष तो ठेवलेला होता. तर पहिली चपाती छोटी झाली, म्हटलं फर्स्ट आहे, होईल, ठीक आहे, काही हरकत नाही, असा विचार करून मी सोडून दिलं. तर पहिली चपाती तुम्ही बघू शकता छान झाली. दुसरा गोळा ठेवला, ते प्रेस केलं की तो बाहेर निघून यायचा. मी परत ओपन केलं, परत प्रेस केलं, परत तो गोळा बाहेर आला. म्हटलं असं काय होतंय, म्हटलं होत असेल. मग मी थोडासा जोर देऊन प्रेस केलं तर माझी चपातीच फाटली, तुम्ही पाहू शकता. म्हटलं जाऊ द्या. परत मी तिसरा गोळा घेतला, परत सेम तसंच होत होतं. असं दाबलं की तो गोळा बाहेर यायचा, जास्त प्रेस केलं की चपाती फाटून जायची. असं करत करत ऑलमोस्ट माझे सगळे गोळे असेच झाले. मी त्या सगळ्या चपात्यांना ना, जरी ते फाटलेले असल्या तरी तूप लावून ठेवलं आणि साईडला ठेवून दिलं. आणि पुढे तुम्ही बघू शकतात आता डे 2चं डेकोरेशन चालू आहे. पण चालूच तर डे 2च्या डेकोरेशनमध्ये सुद्धा खूप काही झालं नाही, फक्त हे करून झालं काय म्हणतात चेंजेस. आणि इथे कुश बघा, त्याला मी आवाज देत होते कुश, तर तो मागून असे हात करून आणि सगळं बरं. आता मी हे जे सुदर्शन चक्र तुम्हाला दाखवते ना, तर आपले जे ॲडव्होकेट श्याम बडोदे आहेत इंदिरानगरचे, ते आपले नगरसेवक आहे, त्यांनी सुंदर असा वृंदावनचा देखावा उभारला आहे गणपतीसाठी. तर तिथे गिफ्ट म्हणून मग सुदर्शन चक्र आणि बासरी हे माझ्या दिरांनी आणि माझ्या मिस्टरांनी तयार केले, ते आपल्याला तिथे द्यायचं आहे. तर हे डे 3चं डेकोरेशन, हे डे 4चं. तर ॲक्च्युली ना 2 दिवस काहीच रेकॉर्डिंग केलं नाही, कारण की लवची तब्येत थोडीशी नरम गरम आहे. म्हणून त्याला नादी लावण्यासाठी आम्ही त्याला सांगितलं की तू पण थोडंसं काम कर. आता इथून पुढचा व्लॉग आहे ना, तो पोळ्याच्या दिवशीचा व्लॉग आहे. तर सकाळी नाश्त्याला मी मिक्स डाळींचे असे आप्पे तयार केले होते. तर आप्पे तयार करत होते, पण लवची तब्येत काही ठीक नव्हती. तो म्हणत होता मला आप्पेसुद्धा नको. आणि हे बघा आप्पे केलेत. आप्प्यांसोबत मी ना चटणी बनवली होती खोबऱ्याची आणि थोडीशी मिक्स डाळ काढून ठेवली होती. मला ती भिजत घालायची होती, कारण की मला नैवेद्यासोबत भजी करायची होती संध्याकाळी. मी इकडे हॉलमध्ये डेकोरेशन बघा किती छान वाटतंय, अर्थात अर्धवट आहे. तर इथे मी कुशला विचारलं कसे झाले आप्पे, तर तो म्हणतोय की हाय. नंतर त्याला पुन्हा विचारल्यावर म्हणतो की हां छान झालेत आप्पे. आणि इकडे लवची तब्येत बघा ना, अजूनसुद्धा त्याचा ताप काही उतरत नाही आहे. संध्याकाळच्या 4 वाजता मी नैवेद्याची तयारी करायला घेतली. भात लावला आहे, मध्ये लवसाठी दाल खिचडी बनवते. कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ लावली आहे आणि एकीकडे मी कांदा खोबरंसुद्धा भाजून ठेवलं आहे. सार करायचं आहे. सार करण्यासाठी मी काय केलं आहे, मम्मींकडचा मसाला जो आहे हा आपला घरगुती काळा मसाला, तो 4 चमचे घेतला आहे, हा छोटा चमचा, आणि हळद घेतली आहे, बाकी काहीच नाही. हे बघा आता हे मी तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आधी मसाला टाकला आणि मग कांदा खोबरं जे वाटून घेतलं होतं त्याचं वाटण टाकलं आणि ते आता मस्तपैकी परतून घ्यायचं.
माझं नेहमी हे पाणी वाया जात असतं, का काय माहीत. इथे हे वाटण चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे मी. आणि त्याचबरोबर जी आपली डाळ असते, डाळ म्हणजे ही डाळ मी शिजवली इथे निथरट ठेवली, कारण की याचं आपल्याला पुरण बनवायचं आहे. आणि त्यातलीच थोडीशी डाळ घेऊन मी थोडं पाणी घालून इथे वाटून घेतलं, जे आपल्याला आता याच्यात टाकायचं आहे पण नंतर. आणि जे हे याचं पाणी असतं ते पाणीसुद्धा मी इथे तांब्याभर, अगदी मोठा मस्त तांब्या आहे, तांब्याभर पाणी इथे काढून घेतलं आहे. तर तुम्हीसुद्धा सांगा मला की तुम्ही कशी कटाची आमटी कशी बनवता ते. तर हे बघा, तेल मस्त सुटलेलं आहे, मसाल्याने तेल छान सोडलं आहे. आता याच्यामध्ये ना आपण पाणी घालूया. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते मी. तर डेकोरेशनचं काम अजून चालू आहे, पूर्ण झालं नाही, थोडंसं झालं. थोडीशी झलक मी दाखवते. अजून केलं आहे, लाईट्स वगैरे छान काहीतरी केलं आहे. पण आता असं आहे की 5 दिवसांवर गणपती आलेले आहेत आणि अजून गणपती आम्ही बुकसुद्धा केला नाही. ह्यावर्षी थोडं लेट झालं, 2 दिवस लावला, इतका ताप होता. आता काल बैलपोळा, पूर्ण दिवस माझा संबंध त्यातच गेला. रात्री लाईट गेली, सगळा गोंधळच गोंधळ होता. मला काही रेकॉर्डसुद्धा करता आलं नाही. पण मग आजचा दिवस त्याला दिवसभर जरा औषधं वगैरे देऊन आता तो थोडा स्टेबल आहे. ताप पण बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तर मग म्हटलं आता पटकन जाऊन, रात्रीचे किती वाजले, 9:15, पण म्हटलं जाऊन आणि एखादा तरी म्हणजे गणपतीच्या स्टॉलमध्ये जाऊन बघूया की काय आहे काय नाही. पटला तर लगेच बुक करून टाकू, नाही पटला तर उद्या परत दिवसभरामध्ये कुठेतरी जाऊन आणि बुक करावंच लागेल. घराजवळच्या स्टॉलमध्ये आम्ही गणपती पाहायला गेलो होतो. बाहेरून छोटा वाटत होता, पण आत गेल्यावर भव्य असा स्टॉल होता तो. आणि इतके विविध प्रकारचे गणपती बाप्पा होते की काय सांगू तुम्हाला. आणि प्रत्येक मूर्ती इतकी सुंदर सुबक, इतकी सुंदर, एकदम असं पाहिल्या क्षणी एकदम अशी, म्हणजे मी सांगू शकत नाही, इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. आणि ह्या सगळ्या मूर्त्या ना म्हणजे अशा वेगवेगळ्या रूपात पण होत्या. आणि काही म्हणजे असं ना कॉफी पिताना गणपती बाप्पा होते, सेल्फी घेताना गणपती बाप्पा होते, गाडीवर बसलेले पण गणपती बाप्पा होते. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये ना एक ना स्वामींच्या रूपातला सुद्धा गणपती बाप्पा होता. आणि लवने अक्षरशः त्या गणपती बाप्पासमोर ना हातच जोडले. इतकं सुंदर दृश्य होतं ते. आणि हे सगळे गणपती बाप्पांच्या सानिध्यामध्ये मी आजचा आपला हा व्लॉग एंड करते. तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे. आणि आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि माझ्यावर सदैव असाच राहू.